प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता गुलाबजाम खाण्याचं चालू असतं। त्यावेळेला आशय लगेचच गुलाबजामसाठी नकार देत असतो, पण सगळेजण आशयला गुलाबजाम खा, तू गुलाबजाम खा असा जोरदार आग्रह करत असतात। त्यावरती आशय म्हणतो नाही खरं सांगायचं तर मला अजिबात हे गोड खायला जमणार नाहीये। पण आता त्याच वेळेला स्वाती आणि बाकी सगळे सांगत असतात आशय अरे गुलाबजाम खूप छान झाले। त्यावरती इंद्रा म्हणते तर काय, आमची सून आहे ना हे गुलाबजामचं काम म्हणजे गोडाचं कसलंही काय बनवायचं असेल ना तर ती ते काम अचूक करते, म्हणून गोडाचं काय असेल तरी फक्त मुक्ताच बनवते, त्यामुळे 2 गुलाबजाम तू खाऊन तरी बघ। यावरती मुक्ता म्हणते मुक्ता सागरकडे बघते आणि ती म्हणते हे काय सागर, तुम्ही तर अजिबातच गुलाबजाम खाल्लेले नाहीयेत। सागरच्या वाटीमध्ये गुलाबजाम तसेच असतात। मग मुक्ता सागरकडे येते आणि ते काही नाही तुम्हाला गुलाबजाम खायलाच पाहिजेत असं म्हणत ती आता सागरला गुलाबजाम द्यायला लागते। त्यावरती सागर म्हणतो असं कसं, घरच्या आलेल्या पाहुण्यांनी जर गुलाबजाम खाल्लेले नाहीयेत तर मी कसे हे गुलाबजाम खाऊ शकतो, ते काही नाही आधी पाहुण्यांचा मान आणि त्यानंतर मी गुलाबजाम खाईन असं म्हणत तडक आता सागर आशयकडे येतो आणि हे काय, तुमच्या बेस्ट फ्रेंडने बनवलेले गुलाबजाम तुम्ही खाणार नाही, मग तुम्ही खाणार तरी काय, ते काही नाही गुलाबजाम तुम्हाला खायलाच पाहिजेत असं हट्टाला पेटलेला सागर आता इकडे जरा पॅनिकच करायला लागतो। त्यावरती मुक्ता सागरला म्हणते सागर इट्स ओके, जर का आशूला ते गुलाबजाम नाही खायचे तर तुम्ही उगाच नका आग्रह करू। यावरती सागर म्हणतो असं कसं, आग्रह करायला पाहिजे ना, घरात आलेल्या पाहुण्यांना आग्रह नाही केला तर ते लाजतील नाही का, ते लाजून कसे काय गुलाबजाम खातील, त्यामुळे मुक्ता काय बोलताय तुम्ही, त्याला आता या सगळ्यामध्ये गुलाबजाम खाण्यासाठी आपल्याला मनवायलाच पाहिजे असं म्हणत सागर हट्टाला पेटतो आणि आता आशूला गुलाबजाम भरवण्यासाठी तो खूपच चिडलेला म्हणजे ॲक्च्युली तो रागच काढत असतो। आशयला कळत नाही की ह्याला काय झालंय, त्यावरती सगळ्यांनाच जरा पॅनिक वाटतं की नक्की सागरचं चाललंय तरी काय, आणि या सगळ्यामध्ये सगळे सागरला समजवत असतात की त्याला नसेल खायचं तर नको खाऊ दे, पण सागर ऐकायला तयार नसतो। त्यामुळे आता मात्र तो हातामध्ये एक गुलाबजाम घेतो आणि त्याच्या तोंडात कोंबायला जातो। मुक्ता म्हणते सागर काय करताय, ठीक आहे त्याला नसेल खायचं तर नको खाऊ दे, तुम्ही काय इतका फोर्स करताय। यावरती सागर म्हणतो असं कसं तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, तुम्ही बनवलेला गुलाबजाम खायला नको असं म्हणत सागर पण हट्टाला पेटतो। इकडे आता या सगळ्या गडबडीमध्ये सागर एक गुलाबजाम घेतो, आशेचं तोंड गच्च पकडतो, ते उघडायला लावतो, त्यात तो गुलाबजाम टाकतो, सगळं काही तो अगदी विचित्र पद्धतीने करत असतो। एकदम त्याचं हे वागणं बघून मुक्ताला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि काय करताय सागर, आशूला ठसका लागतो आणि सागरला मुक्ता म्हणते त्याला ठसका लागलाय, तुम्ही असं का बरं केलं असं म्हणत ती आशयला पाणी देते। इकडे इंद्रा पण म्हणते सागऱ्या अरे असं कोणी गुलाबजाम भरवतं का, असं कोणी पाहुणचार करतं का, काय चाललंय तुझं। सगळेजण सागरवरती चिडतात। सागर मात्र आता या सगळ्यामध्ये त्याच्याकडे एकटक पाहतो आणि तिकडून निघून जातो। सागरचं वागणं कुणालाच कळत नसतं की नक्की सागरला झालंय तरी का, अशा पद्धतीने वागायला तो का लागलाय। मग मुक्ता आशयला पाणी देते, त्याच्या पाठीवरून थोपटते आणि आशू तू खाऊन घे बरं, म्हणजे पाणी पी जरा बरं वाटेल असं म्हणत ती आशयला पाणी प्यायला देते। आणि आशय निघून गेल्यावर ती मुक्ता विचार करते नाही सागरचं काहीतरी बिनसलंय, काय बिनसलंय, नक्की काय झालंय, या सगळ्याची सोक्षमोक्ष मला लावलाच पाहिजे, जे काही घडतंय त्याचा सगळ्याचा शोध घ्यायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता आता सागरला या सगळ्यामध्ये बोलून ही गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी तयार असते। तोपर्यंत सागर आतमध्ये येतो। सागर ज्या वेळेला रूममध्ये येतो त्यावेळेला मुक्ताने आता मात्र आरशावरती लिहून ठेवलेलं असतं अभिनंदन सागर, असं अभिनंदन सागर लिहिलेली गोष्ट पाहता सागर विचार करतो काय आहे हे मुक्ता, म्हणजे एकीकडे तुम्ही माझ्यासाठी हे इतकं सगळं करता, एकीकडे माझ्या कुटुंबाची इतकी काळजी घेता आणि एकीकडे तुमचं आशयवरती प्रेम आहे हे पूर्णपणे माझ्याकडून लपवण्याचा प्रयत्न करताय। नक्कीच मुक्ता तुमच्या मनामध्ये काय चाललंय मला काही कळतच नाहीये, का तुम्ही माझ्यासोबत असं वागताय, का मला फसवताय, का पुन्हा एकदा मला त्याच वळणावरती आणून ठेवताय। मुक्ता तुम्ही सगळं हे जे करताय ना, आता माझा कशावरती विश्वासच राहिलेला नाहीये, आता मी माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा त्याच वळणावरती येऊन अडकलेलो आहे ज्या वळणापासून तुम्ही मला बाहेर काढलं होतं असं म्हणत सागर आता इकडे मुक्तासाठी विचार करत असतो आणि त्याला आता खूप वाईट वाटत असतं।
तोचपर्यंत इकडे आता तो विचार करतो, नाही आता हे सगळं मला सहनच होत नाहीये. आणि तडक सागर ते सगळं पाहतो आणि तिकडून तो बाहेर निघतो. त्याला तितक्यात त्याचं अंतर्मन त्याच्या समोर येतं आणि त्याचं अंतर्मन त्याला म्हणतं, का रे तू इतका पॅनिक का झालेला आहेस, कारण ही सिच्युएशन तुला ऑलरेडी माहिती होती ना. यावरती आता सागर म्हणतो, कसली सिच्युएशन, काय सिच्युएशन, मला नाही माहीत तू काय म्हणतोयस ते. यावरती अंतर्मन म्हणतं, अरे ते मुक्ताने लग्न करतानाच तुला तर सांगितलं होतं ना की ती हे लग्न फक्त आणि फक्त सईसाठी करते. तुमच्यामध्ये बोलणं झालं होतं ना, तू सुद्धा तिला हेच सांगितलं होतंस की तू सुद्धा हे लग्न फक्त सई आणसाठीच करतोयस, तुमच्या दोघांच्या मध्ये आता बाकी काही असणार नाही. मग अचानकपणे या सगळ्यामध्ये तुला आता असं का बरं वाटायला लागलं, की असं का वाटायला लागलं की तुला मुक्ता फसवते. अरे तिने ते तुला आधीच सांगितलेलं आहे, तिने आधीच सांगितलेलं होतं, तर मग तू आत्ता का बरं हा विचार करतोयस, असं म्हणत आता मात्र इकडे त्याचं अंतर्मन त्याला या सगळ्यामध्ये आता सांगण्याचा प्रयत्न करत असतं की तू चुकतोयस. हे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर विचार करतो, म्हणजे मुक्ताने माझ्यासोबत लग्न केलंय ते फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये म्हणजे सईसाठीच ना, हे तर तिने मला ऑलरेडी सांगितलेलं होतं. मग हे जर ऑलरेडी सांगितलेलं होतं तर मी का इतका पॅनिक होतोय, असा विचार करत आता सागर स्वतःशी चिडतो आणि मुक्ताने जे हातामध्ये आता जे ब्रेसलेट दिलेलं असतं ते ब्रेसलेट तो भिरकावून टाकतो. ते ब्रेसलेट फेकून देत असताना आता मात्र सागरला खूप त्रास होत असला तरी सुद्धा तो हे सगळं करत असतो. आणि त्याच वेळेला ते ब्रेसलेट तिकडे टाकून देताना त्याला सावनी पाहते. सावनी त्याला पाहते आणि ती विचार करते, वा वा सागर, तू तर मला जे हवं आहे ना ते सगळं करतो आहेस, असं म्हणत सावनी खूप खुश होते आणि ते ब्रेसलेट आपल्या हातात घेते. ब्रेसलेट आपल्या हातात घेऊन मग मात्र सावनी ते ब्रेसलेट घेऊन निघून जाते. तोपर्यंत सागर आता तिथून बाहेर पडतो. सावनी ते ब्रेसलेट हातात घेते आणि आता विचार करते, देव सुद्धा माझ्या मनामध्ये जे चाललंय ते सगळं खरं करतोय. आणि मग आता सावनी सागरकडे येते. काय झालं सागर, म्हणजे तू मुक्ताने इतक्या प्रेमाने दिलेलं ब्रेसलेट का बरं असं धुडकावून लागलंस, मला तर तुझं काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये मुक्ता इतक्या प्रेमाने तुला हे सगळं देत आहे ते सगळं तुला काही सहनच होत नाहीये असं मला वाटतंय, त्यामुळे तू हे सगळं फेकून देतोयस, असं म्हणत इकडे आता या सगळ्यामध्ये सावनी त्याला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करत असते. त्यावरती सागर म्हणतो, हे बघे तू या सगळ्यामध्ये बिलकुल पडू नकोस, आमच्या या मॅटरमध्ये पडण्याची तुला काही गरज नाही आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आता सावनी विचार करते, चला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मुक्ताला चिडवायला मजा येईल. आणि मग ते ब्रेसलेट घेऊन मुक्ताला चिडवण्यासाठी ती किचनमध्ये येते. किचनमध्ये मुक्ता काम करत असते आणि ती पाहते तर काय, सागर अचानकपणे बाहेर निघालेला असतो. आता या वेळेला सागर कुठे बाहेर निघाले म्हणून मुक्ता त्याचा पाठलाग करते आणि त्याला थांबवते. काय झालं सागर, इतक्या रात्री तुम्ही कुठे चाललात, मला तर काही कळतच नाहीये. यावरती सागर सांगतो, सोडा बाजूला व्हा. पण मुक्ता ऐकायला तयार नसते. मुक्ता आता सागरला म्हणते, ऐका ना, मी जे काही सांगते आहे ते तरी ऐका, अशा पद्धतीने तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. सागर म्हणतो, वाट माझी सोडा, मला बाहेर जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. मुक्ता त्याला अडवत असते, काय झाले विचारत असते, पण सागर काही ऐकत नाही. सागर निघून जातो. मुक्ता विचार करते, काय चाललंय यांच्या मनामध्ये, म्हणजे मला खरं तर लक्की आणि इकडे आता आरतीबद्दल बोलायचं होतं, पण या सगळ्यामध्ये वेळच देत नाहीये सागर मला काही बोलायला. नक्की काय त्यांच्या मनात चाललंय, नक्की कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय, ही गोष्ट मला शोधून तर काढलीच पाहिजे, पण या गोष्टीचं सोल्युशन सुद्धा काढलं पाहिजे. काय करू असा विचार करत बिचारी मुक्ता आता तिकडेच उभी असते. त्याच वेळेला तिकडे आता सावनी येते आणि मुक्ता, अगं हे बघ, सागरने ब्रेसलेट काढून फेकून दिलं. म्हणजे कसं असतं ना, कितीही गोष्टी चमकणाऱ्या असल्या तरी डोळ्याला त्याचा त्रास हा होतोच ना, त्यामुळे कदाचित तू दिलेस ही वस्तू म्हणून त्याला ते आवडलं नसेल आणि म्हणूनच त्याने ती वस्तू फेकून दिलेली आहे असं मला वाटतं. ही वस्तू तुझ्या नवऱ्याने इकडे फेकून दिले, असं म्हणत इकडे आता सावनी ती वस्तू मुक्ताकडे देते आणि मुक्ता विचार करते, नाही हे कसं शक्य आहे, सागरने मी दिलेलं ब्रेसलेट फेकून देणं शक्यच नाहीये. या सगळ्यामध्ये सागर असं का करतील, त्यांच्या हातातून कदाचित ते ब्रेसलेट पडलं असेल का, म्हणजे ते कदाचित सैल असेल आणि सैल
सैल असल्यामुळे ते ब्रेसलेट अचानकपणे खाली तुटून पडलं असेल आणि म्हणून सागरच्या लक्षात पण नसेल आलं, असं म्हणत मुक्ता आता स्वतःशीच विचार करत असते. पण तिला या सगळ्यामध्ये सोल्युशन काहीच मिळत नसतं आणि त्यामुळे मुक्ता जरा जास्तच पॅनिक होते आणि फक्त ती विचारच करत बसते की का बरं हे ब्रेसलेट खाली पडलं असेल, काय घडलं असेल, का झालं असेल. हा सगळा विचार आता मुक्ताच्या मनामध्ये पिंगा घालत असतो. तोपर्यंत सागर अस्वस्थ असतो आणि तो कारमध्ये येऊन बसतो. सागर कारमध्ये येऊन बसतो आणि आता दारूची बॉटल काढतो आणि घटाघटा दारूच प्यायला लागतो. आता मात्र सागर हा पुन्हा आधीच्या वळणावरती चाललेला असतो आणि दारू पिता पिता मुक्ताने आपल्याला कसं फसवलं, या घरामध्ये आपल्यासोबत कसा दुसऱ्यांदा विश्वासघात झाला, हे सगळं आठवत तो दारू पितच असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये त्रास होत असतो. त्याच वेळेला आता मात्र इकडे मुक्ता त्याला फोन करत असते. मुक्ता कंटिन्युअसली सागरला कॉल करत असते, पण सागर काही कॉल उचलत नाही. सागर ज्या वेळेला कॉल उचलत नाही त्यावेळेला मुक्ता जास्तच पॅनिक होते. पॅनिक झालेली मुक्ता सागरला कंटिन्यू कॉल करते, कॉल उचलत नाही म्हणून ती आता मिहिरला कॉल करते. मिहिरला कॉल केल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता मिहिरला म्हणते, काय रे मिहिर, या सगळ्यामध्ये सागर तिकडे आलेत का? यावरती मिहिर फोन उचलतो आणि म्हणतो, नाही, दादूस तर इकडे काही आलेला नाहीये, पण काय झाले बहिणी, तू का इतकी घाबरलेली आहेस? यावरती मुक्ता म्हणते, अरे बघ ना, म्हणजे हे घराच्या बाहेर रात्रीच्या वेळेला गेले, आता 12 वाजले, मी फोन लावते आहे तर हे फोन काही उचलत नाही आहेत आणि त्यामुळे मला खूप भीती वाटते रे. आणि मी त्यांना थांबवायचा पण प्रयत्न केला होता, पण ते थांबायला काही तयारच नाहीत, ते कोणाचंच काही ऐकत नाही आहेत आणि तडक निघून गेले. मिहिर म्हणतो, थांब वहिनी, तू पॅनिक होऊ नकोस, मी एक काम करतो, मी दादूसला कॉल करून तो नक्की कुठे आहे हे पाहतो. असं म्हणत मिहिर आता मुक्ताला आधार देतो आणि तिला सांगतो, मी दादूसला फोन करतो आणि त्याला घरी यायला सांगतो. पण सागर मात्र इकडे पूर्णपणे नशेमध्ये बुडालेला असतो आणि माझ्या आयुष्यात फक्त धोकाच आहे का? मी फक्त धोकाच सहन करायचं का? एक तर त्या सावनीने धोका दिला आणि त्या सगळ्यातून मुक्ताने मला सावरलं, पण पुन्हा या दलदलीमध्ये आणण्यासाठी सावरलं का मुक्ता माझ्यासोबत असं वागली? सागरला त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळत नसतं आणि खरं तर त्याचा या गोष्टीवरती विश्वास पण बसत नसतो की मुक्ता माझ्यासोबत असं वागेल. पण प्रत्यक्ष डोळ्यांनी जी गोष्ट बघितलेली असते त्यावरती त्याचा जास्त विश्वास असतो आणि त्यातच सावनीने त्याच्या डोक्यामध्ये जे भरवलेलं असतं त्यामुळे तो अधिक पॅनिक झालेला असतो आणि आता तो दारू पीत असतो. रस्त्याच्या मधोमध थांबून तो आता गाडीमध्ये दारू पीत असतो. जगाचं भान पूर्णपणे त्याने हरपून दिलेलं असतं, जगाचं भान पूर्णपणे सोडून दिलेलं असतं. मुक्ता पॅनिक होते. इकडे लकी सुद्धा सागरला फोन लावत असतो, पण सागर आता लकीचा पण फोन उचलत नाही. मग लकी सुद्धा घाबरतो, काय झालंय, मुक्ता बहिणीचा फोन उचलत नाही, हा माझा फोन उचलत नाही, नक्की दादूस गेलाय तरी कुठे, असा विचार करत लकी त्याला कॉल करत असतो. तोपर्यंत तिकडे आता सावनी येते आणि काय झालं, म्हणजे सगळी गणितं हल्ली बदलायला लागलेत का? काय झालं, म्हणजे सागर तुला न सांगता कुठे गेलाय का? नक्की तुमच्यामध्ये चाललंय तरी काय? आणि सागरचं हे वागणं मला पण नाही पटत, काही न सांगता हे असं निघून जाणं. यावरती मुक्ता म्हणते, या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे कसं आहे ना, नवरा बायकोचं जे काही नातं आहे ते आम्ही समजून घेऊ, त्यामध्ये तुम्हाला पडायची बिलकुल काही गरज नाही आहे, असं म्हणत मुक्ता सावनीला सडेतोड उत्तर देते. सावनी विचार करते, कर मुक्ता, तुला जे काय करायचे ते तू कर, म्हणजे या सगळ्यामध्ये तू मला हे बोल ते बोल, मला काहीही बोलण्याचा प्रयत्न कर ग, पण सागर आणि तुझं तुटलेलं नातं हे मी पुन्हा कधीही जुळू देणार नाही, ही माझी 100% गॅरंटी आहे. जो तुमच्यामध्ये आग धुमसत आहे ना, त्या आगीला मी हवाच देत राहणार आणि ही हवा देत राहत मी तुला आणि सागरला कधीही एकत्र येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. असं म्हणत इकडे आता सावनी बरोबर आता तीर मारत असते आणि सागरच्या मनामध्ये ही आग धुमसत ठेवण्यासाठी आपल्या परीने सगळा प्रयत्न करत असते. तोपर्यंत मुक्ता कंटिन्युअसली सागरला कॉल करत असते. सागर येतोय का ह्याची वाट पाहत असते आणि दारातच उभी असताना तिकडे इंद्रा येते. इंद्रा म्हणते, काय ग, अजून सागऱ्या आला नाही का? यावरती मुक्ता म्हणते, नाही ना मम्मी, बघा ना काय झालंय कळत नाही. यावरती इंद्रा म्हणते, काय ग, तुमच्यामध्ये काय भांडणं झालीत का? मुक्ता म्हणते, नाही हो मम्मी, तशी काही भांडणं वगैरे झाली नाहीत. यावरती इंद्रा म्हणते,
आहे. मग तू त्याला लकी आणि आरतीबद्दल बोललीस का? त्याला जर का त्याचं टेन्शन असेल ना तर तू लकी आणि आरतीबद्दल त्याला सांगितलंस तर कदाचित त्याला बरं वाटेल. मुक्ता म्हणते तेच सांगते मम्मी, काही दिवस काय झालं माहिती आहे का, आमच्यामध्ये नीटसं बोलणंच होत नाही. कारण असं काहीच नाही आहे, पण हे अवॉर्डचं झाल्यापासून ना आमच्यामध्ये बोलणंच होत नाही आहे आणि त्यामुळे मी सागरशी बोलायला जाते पण त्यांचं झोपलेले असतात किंवा ते काहीतरी उखडलेले असतात. त्यामुळे माझं लकी आणि आरतीचं पॅचअप झालं आहे, त्या दोघांना मी एकत्र आणलं आहे हे सांगणंच होत नाही आहे. काहीतरी आमच्यामध्ये कम्युनिकेशन कमी पडतं आहे. यावरती इंद्रा म्हणते ही गोष्ट माझ्या पण लक्षात येते आहे. मी पण बघते ना, आधीसारखा सागऱ्या काही बोलायला मागत नाही आहे, गप्प गप्प असतो. तू तरी त्याला बोलतं कर. यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही काळजी करू नका, मी सागरला बोलतं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जो काय प्रॉब्लेम आहे ना तो काढून घेईन आणि मी त्याला आरती आणि लकीबद्दल पण सांगेन आणि मग पुढे आपण काय करायचं हे पण ठरवूया. यावरती इंद्रा म्हणते बघ पण तू त्याच्याशी बोल, पहिल्यासारखा तू आता तो तुझ्याशी बोलायला मागत नाही ग, मला पण असं जाणवतंय ना. मुक्ता म्हणते हो पण काय झालंय, मला खरंच काय कळत नाहीये की हा प्रकार कशामुळे झालाय ते. यावरती इंद्रा म्हणते बघ लवकरच तू त्याच्याशी बोलून घे, त्याच्याशी बोललीस ना तर तुला समजेल की या सगळ्यामध्ये त्याच्या मनात काय चाललंय आणि त्याला आरती लकीबद्दल पण सांगशील आणि त्याचं मन शांत करशील. मुक्ता म्हणते हो मम्मी तुम्ही नका काळजी करू, तुम्ही आता झोपा जा, मी सागरची वाट पाहते. यावरती इंद्रा म्हणते अगं तू पण झोप की, तो आला की उठ. यावरती मुक्ता म्हणते नको मम्मी, ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. असं म्हणत मुक्ता आता झोपायला जायला नकार देते आणि ती इंद्राला मात्र झोपायला पाठवते. ती इंद्राला सांगते की मम्मी तुम्ही झोपायला जा. त्यावरती इंद्रा झोपायला निघून जाते. इकडे आता सावनी या दोघींचं सगळं बोलणं ऐकत असते आणि सावनी विचार करते एक सासूबाई आणि तू सागरची बायको, तुम्हाला जे काही सागरला हे करण्यासाठी करायचं आहे ते सगळं करा, पण सागर काय आता तुझ्याकडे परत येत नाहीये. सागरने तुझ्याबद्दल जो काही गैरसमज करून घेतलाय तो काही कमी होत नाहीये आणि त्यामुळे सागऱ्या तुझ्याकडे येणारच नाही त्याचा एक सासूबाईचा. आणि आता तुमच्यामधली ही फूट वाढत जाणार आहे आणि एक दिवस हे नातं तुटणार. हे नातं तुटेपर्यंत नक्कीच मी वाट पाहणार आणि हे नातं तुटण्याचीच मी वाट पाहते आहे. काहीही झालं तरीसुद्धा आता मात्र या सगळ्यामध्ये मला हाच आनंद मिळणार आहे. असं म्हणत इकडे आता सावनी हे सगळं पाहत असते आणि सावनी कपटी विचार करत असते आणि ती विचार करते आता काही झालं तरी माझ्या हातामध्ये हुकमी एक्का आहे लकी. हा लकी जर का पुन्हा एकदा फिरला तर मात्र ह्या मुक्ताचं काही म्हणजे माझं काही खरं नाही. या मुक्ताने आपलाच निर्णय घेतला तर मात्र मला खूप या सगळ्यामध्ये त्रास होईल. मग ती लकीचे कान भरण्यासाठी लकीकडे येते. लकी निवांत झोपलेला असतो आणि तोपर्यंत सावनी येते. काय मूर्ख बैल आहे हा, निवांतपणे झोपलाय, ह्याला लाजा पण कसल्या वाटत नाहीत. असं म्हणत लकी उठ असं म्हणत लकीला ती उठवायला लागते. लकी म्हणतं काय झालं. यावरती सावनी म्हणते तुम्ही काय सगळे मूर्ख आहात काय रे, म्हणजे जे मुक्ता सांगेल ते सगळं ऐकत चाललात. ती मुक्ता अशी तुम्हाला काय पठडी करते रे की ज्याच्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये सगळं तिचं ऐकायला लागता. ती म्हटली की चल तू लग्न कर, की लग्न करतोस का तू. हे म्हटल्यावर ती लकी म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय आहे, तू का मला या सगळ्यामध्ये त्रास द्यायला मध्यरात्री आलीस. त्यावरती मग मात्र आता इकडे सावनी सांगते मी त्रास द्यायला नाही आले, तुला जाग करायला आले. तुला कळतंय का या सगळ्यामध्ये अरे तू तुझ्या पायावरती धोंडा मारून घेतलायस. यावरती लकी म्हणतो कसला धोंडा, काय बोलतेस तू सावनी. सावनी सांगते अरे तू लग्नाला होकार दिलास ना, मग लग्नाला होकार देऊन तू किती मोठी चूक केलेस कळतंय का. तुझा सगळा फ्रीडम हिरावून घेतला जाणार आहे आणि हा तुझा फ्रीडम हिरावून घेतल्यामुळे तुला किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे कळतंय का. आता हे लग्न झाल्यावरती ती प्रेग्नेंट आहे, म्हणजे झालं काही महिन्यात बाळ होईल. बाळ झाल्यावरती तुला आता बाळाची दुपटी चेंज करणं, बाळाचे डायपर चेंज करणं, हे करणं ते करणं, हे सगळं बाळाचंच काम करायला लागेल. तुझा फ्रीडम सगळा संपला लकी कळतंय का तुला. तू आता पूर्णपणे आता त्या बाळामध्ये गुरफटून जाशील. तुला तुझं लाईफ पण एन्जॉय करता येणार नाहीये आणि त्यामुळे आता तू पूर्णपणे अडकलेला आहेस. ही गोष्ट मान्य कर. लकीला कुठेतरी सावनीचं म्हणणं पटत नसतं, पण कुठेतरी सावनी त्याला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते.
त्यामुळे लकी सांगत असतो, एक गोष्ट लक्षात घे, माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. यावरती आता मात्र इकडे सावनी सांगते, पर्याय नाही आहे कसा? अरे लग्नाला झिडकारून तू पुन्हा एकदा तुझं स्वातंत्र्य मिळवू शकतोस. ती मुक्ता काहीही सांगेल रे. त्या मुक्ताच्या बोलण्यामध्ये यायला तू काय मूर्ख आहेस का? तुला या सगळ्यामध्ये स्वतःची अक्कल नाही आहे का? स्वतःची अक्कल वापर. दादूसला समजव की मुक्ता मला या सगळ्यामध्ये पॅनिक करते आहे. मुक्ता मुद्दाम हे सगळं करते. हे जर त्याला पटवून दिलंस तर आणि तरच तुला या सगळ्यामध्ये कदाचित तुला या लग्नामधून आता मात्र सुटका मिळेल. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लकी तिच्या बोलण्याचा विचार करतो. विचार कसला? तिच्या बोलण्यामध्ये अडकायचाच प्रयत्न होत असतो. तोपर्यंत सागर दारू पिऊन घरी येतो. सागर दारू पिऊन घरी आल्यावरती मुक्ता दार उघडते आणि त्याची ही अवस्था बघून मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो. सागर काय आहे हे सगळं? मुक्ता आता सागरने दारू सोडलेली आहे या ह्याच्यावरती असते, पण अचानक सागरने पुन्हा दारू प्यायला लागली. हे तर मुक्ताला खूपच भारी वाटतं, म्हणजे खूपच भयानक वाटतं. त्यामुळे मुक्ता त्याला आता मात्र सागर काय होतंय या तुम्ही आतमध्ये तितक्यात लकी येतो. दादूस काय झालं असं म्हणत तो सुद्धा आता सागरला आधार देत रूममध्ये घेऊन येतो आणि दादूस काय होतंय तुला असं म्हणत सागरला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण सागर खूप सारी दारू प्यायलेला असतो. मग मुक्ता म्हणते, लकी मला असं वाटते मी बघते ह्यांना काय होतंय ते, तू जा बरं असं म्हणत ती लकीला जायला सांगते. कारण एका मोठ्या भावाची ही अशा अवस्थेमध्ये लहान भाऊने हे पाहू नये असं मुक्ताला वाटतं. म्हणून मुक्ता लकीला तिकडून जायला सांगते आणि मग ती सागरच्या जवळ येते. काय करताय तुम्ही हे सागर? म्हणजे आज खरं तर मला तुम्हाला काही गोष्टी अशा सांगायच्या होत्या. मला तुम्हाला लकी आणि आरतीबद्दल सांगायचं होतं. किती बोलायचं आहे. बरेच दिवस आपल्यामध्ये संवादच होत नाही आहे. आपल्यामधला संवाद खुंटलाय तो मला चालू करायचा होता. पण तुम्ही आज असे का आलात? असं का केलं तुम्ही? मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला कळत नाही आहे की तुम्ही असं का वागताय असं म्हणत इकडे मुक्ता आता सागरला विचारण्याचा प्रयत्न करत असते. सागरचा हात हातात घेते. सागर पण तिचा हात हातात घेतो. मुक्ता विचारत असते, काय घडलंय? का असं वागताय? का असं करताय? हे विचारत मुक्ता आता खूप भावूक होते. भावूक झालेली मुक्ता सागरचा हात हातात घेऊन रडायला लागते. सागरच्या पण डोळ्यात पाणी येतं. त्याला आता मुक्ताविषयी प्रेम तर वाटत असतं, पण मनामध्ये काय कालवा चालले हे सांगणं मात्र कठीण जात असतं आणि मुक्ताला पण हे कळत नसतं. त्यातच आता इकडे सागर आणि मुक्ता दोघं समोरासमोर असताना पुन्हा काहीतरी मुक्ता आणि सागरमध्ये खटके उडतात. सागर तिकडून निघून जातो. त्यावेळेला तिकडे आता सावनी येते आणि इकडे आता मुक्ताच्या मंगळसूत्राला हात घालते आणि ती मंगळसूत्र काढायला लागते. आता काय अर्थ आहे? सागरच तुझा राहिला नाही तर मंगळसूत्र कशाला घालतेस? तर मुक्ता तिचा हात पकडते आणि खबरदार, ज्या बाईचं मन काळं आहे ना त्या काळ्या मनाच्या बाईला काळ्या मंगळसूत्राचं महत्त्व काय कळणार? खबरदार, यापुढे माझ्या मंगळसूत्राला हात लावलात ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मुक्ताने तिचा हात पिरगळत तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो.